जागतिक वन दिनानिमित्त बुलढाण्यात सामाजिक वनीकरण आणि पर्यावरण मित्र मंडळाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले। विभागीय वन अधिकारी विपुल राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवली। रॅलीत माकडाच्या वेशातील पर्यावरण मित्र प्रदीप डांगे यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधले। 21 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून बुलढाणा येथे सामाजिक वनीकरण विभाग आणि पर्यावरण मित्र मंडळाने एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले। या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। विभागीय वन अधिकारी विपुल राठोड यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शानदार सुरुवात केली। रॅली बुलढाणा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत गेली। ही रॅली संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, विश्रामगृह मार्गे गेली आणि शेवटी सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रशासकीय इमारतीजवळ समारोप झाला। या रॅलीत पर्यावरण मित्र प्रदीप डांगे यांनी माकडाचा वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यांच्या या अनोख्या पेहरावाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि हास्याची लकीर उमटली, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला। रॅली दरम्यान पर्यावरण मित्र मंडळाच्या सदस्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा अशा घोषणा देत जनजागृतीचा प्रयत्न केला। या रॅलीत सहभागी झालेल्या अनेक नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी एकजुटीने पुढे येण्याची गरज व्यक्त केली। या उपक्रमामुळे बुलढाणा शहरात पर्यावरण जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला। सामाजिक वनीकरण विभाग आणि पर्यावरण मित्र मंडळाच्या या अनोख्या संकल्पनेने स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। रॅलीच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले। अशा उपक्रमांमुळे पर्यावरण रक्षणासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील अशी आशा व्यक्त होत आहे। बुलढाणा शहरातील हा उपक्रम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे।